थंडीमध्ये डोशाचं पीठ आंबवणं फार कठीण होऊन जातं कारण की तापमान खूप थंड असतं आणि अशा वेळेला डोशाचं पीठ आंबवण्यासाठी आपल्याला थोडंसं गरमीचं वातावरण किंवा गरम टेम्परेचर असेल तर ते पटकन फर्मेट होतं. पण हे फर्मेंटेशनचं काम आता मी खूप इझी केलेलं आहे. डोशाचा आवाज ऐकून तुम्हाला कळलंच असेल, की मस्त असा तो कुरकुरीत झालेला आहे. त्याचबरोबर तुम्ही नॉर्मल डोसा करत असाल किंवा उत्तप्पा करत असाल, तोसुद्धा इतका सॉफ्ट बनतो. त्याचबरोबर आपल्या हा डोसाची जी चव आहे, तीसुद्धा अगदी अ, बाहेरच्या डोशासारखी तुम्हाला वाटणार आहे. असं हे फर्मेंटेशनचं काम किंवा योग्य प्रमाणात डोसाचं बॅटर कसं बनवायचं, हे अगदी सोप्या पद्धतीने मी तुम्हाला आज दाखवत आहे. तर इथे मी 4 वाटी रेशनाचेच तांदूळ घेतलेले आहेत. अगदी कुठलेही बाहेरचे तांदूळ किंवा चांगल्या क्वालिटीचे तांदूळ असे काही वापरलेले नाही आहे. तर रेशनचेच तांदूळ मी इथं 4 वाटी घेतलेले आहेत आणि त्याच वाटीने मी 1.5 कप पोहे घेते आहे. अगदी हेच प्रमाण जर तुम्ही वापरलंत ना, तर तुमचं डोश्याचं पीठ अगदी सुंदर होणार आहे. आणि त्याचबरोबर त्याच वाटीने मी 1 वाटी उडदाची डाळ घेत आहे. 4 वाटी तांदूळ, 1.5 वाटी पोहे आणि 1 वाटी उडदाची डाळ स्वच्छ साफ करून स्वच्छ धुवून घ्यायची आहे. त्याचबरोबर उडदाची डाळ भिजवताना त्यात मी अर्धा छोटा चमचा मेथीदाणासुद्धा भिजत घातलेला आहे. स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि पुरेसे पाणी टाकून आपल्याला हे 5 ते 6 तास छान भिजू द्यायचं आहे. तर हे सगळं करून मी बाजूला ठेवून देते आणि 5 ते 6 तासानंतर आपण हे तांदूळ आणि डाळ योग्य प्रमाणात भिजल्यानंतर त्यांना वाटण्यासाठी घेऊया. तर आता इथे माझे तांदूळ आणि डाळ छान भिजून झालेली आहे. आता हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडं थोडं घेऊन मस्त असं फाईन बारीक करायचं आहे किंवा वाटून घ्यायचं आहे. तर एक्स्ट्राचं पाणी काढून टाकायचं. खूप जास्त पाणी नाही घ्यायचं. पातळ आपल्याला हे बॅटर बनवायचं नाही आहे. तर सुरुवातीला वाटतानाच ते कमी कमी पाण्यामध्ये वाटून घ्यायचे आणि गरज लागली तर थोडंसं पाणी वापरायचं आहे. तर इथे बघा माझे तांदूळ पूर्णपणे वाटून झालेले आहेत. अगदी स्मूथ बारीक मी वाटून घेतलेले आहेत. आता डाळसुद्धा वाटून घेऊया. तर सुरुवातीला एक्स्ट्राचं पाणी काढून घ्यायचे. लागलं तर तेच पाणी आपण पुन्हा वापरणार आहोत. मिक्सरच्या भांड्यामध्ये संपूर्ण डाळ काढून घेते आणि डाळसुद्धा आपल्याला छान बारीक वाटून घ्यायची आहे. तर डाळही आपण वाटून घेऊया. तर जे योग्य प्रमाणात जेव्हा आपण बॅटर बनवतो ना, तेव्हा त्याची चवसुद्धा खूप छान वेगळी लागते आणि फर्मेंटेशनसाठी सुद्धा आपल्याला त्याचा खूप उपयोग होतो. तर इथे संपूर्ण गोष्टी वाटून झालेल्या आहेत. छान डाळ मी 5 मिनिटं चमच्याने फेटून घेतली हळू. गरजेनुसार मीठ घालून घेतलं आणि डाळ चांगली मिक्स करून घ्यायचं किंवा आपलं जे बॅटर आहे ते छान मिक्स करून घ्यायचं आणि इथे मेन म्हणजे आत्ता मी घेतलेलं आहे गरम पाणी. तर हाताला चटके लागतील म्हणजे सोसेल एवढंच आपल्याला गरम पाणी करून घ्यायचं आहे. खूप जास्त असं कडकडीत गरम नाही करायचं. तर हाताला थोडासा चटका लागेल एवढं पाणी मी गरम करून घेतलं आणि डब्यामधला जे बॅटर आहे आपण जे झाकून ठेवलेलं आहे, वाटून घेतलेला आहे, तो डब्बा त्या गरम पाण्यामध्ये ठेवलेला आहे आणि एक शॉल घेतलेली आहे आणि या शॉलनी हा पूर्ण आपलं जे भांडं आहे ते पॅक करून घ्यायचं आहे आणि बाजूला आपल्याला रात्रभर ह्याला फर्मेंटिंगसाठी ठेवून द्यायचं आहे. खाली गरम पाणी ठेवल्यामुळे त्याचं उष्णतेचं प्रमाण थोडं वाढतं आहे. त्याबरोबर वरून आपण शॉल घेतलेली आहे, त्यामुळे आणखीन थोडीशी गरमी आपल्या ज्या हे वाटणाला मिळणार आहे आणि त्यामुळे ही फर्मेंटेशनची प्रोसेस थंडीमध्ये खूप चांगल्या प्रकारे होणार आहे. तर बघाल तुम्ही इकडे किती स्मूथ, हलकं आणि छान असं हे बॅटर फुलून आलेलं आहे. खूप असं फसफसलेलं नाही आहे ते. तर एकदम हलकं, लाईटली ते छान फर्मेट झालेलं आहे. आणि हे जे प्रमाण आहे ना किंवा ही जी पद्धत आहे ना, तुम्ही थंडीच्या दिवशीमध्ये वापरलीत ना, तर तुमचं जे हे बॅटर आहे ते हमखास फर्मेट होणार आहे. त्याचबरोबर त्याचं चवही तेवढीच प्रचंड छान होणार आहे. रंग तुम्ही इतका बघाल ना डोश्याचा इतका सुंदर येतो, कुरकुरीतपणा येतो. आता आपण झटपट आपले डोसे करून घेऊया. तर बघा आपले डोसे किती सुंदर होत आहेत. फटाफट ते होत
होत आहेत सुद्धा आणि सुंदर असे ते स्प्रेडसुद्धा होत आहेत. कधी-कधी डोसा आपण जेव्हा तव्यावरती स्प्रेड करतो, तेव्हा त्याचं जे बॅटर व्यवस्थित झालेलं नसेल ना, ते पटकन चिटकलं जातं किंवा खूप असं थिक होऊन जातं. छानपैकी असे ते आपल्याला वळता येत नाही. तर इथे बघा मी सरसरीत पटकन असं हे बॅटर टाकून डोसे असे फटाफट बनवत आहे. रंग बघा तुम्ही किती सुंदर आलेला आहे डोशाचा. आता मस्त आपली महाराष्ट्रीयन चटणी करून घेऊया. तर त्यासाठी मी अर्धा नारळ घेतलेला आहे, 4 मिरच्या घेतलेल्या आहेत, अगदी अर्धा छोटा आल्याचा तुकडा घेतलेला आहे, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या आणि मुठभर कोथिंबीर मस्त बारीक वाटून घ्यायची आणि त्याचबरोबर त्यात थोडीशी साखर घालायची आहे आणि अर्धा लिंबाचा रस घालायचा आहे. ही चटणीसुद्धा करून बघा, खूप मस्त चमचमीत ही चटणी होते. अगदी तिखट, आंबट, गोड अशी ही चटणी आपल्या ह्या डोश्याबरोबर आपण सर्व्ह केलेली आहे. नेहमीच आपली साऊथ इंडियन चटणी करायची गरज नाही आहे, तर ही महाराष्ट्रीयन चटणीसुद्धा करून बघा. कुरकुरीत असा आपला डोसा तयार आहे. उत्तप्पासुद्धा आपण करू शकतो. त्याचबरोबर मी हा लोणी डोसासुद्धा केलेला आहे आणि गरमागरम सर्व्ह करायचा आहे आपल्या महाराष्ट्रीयन चटणीसोबत. दोन्ही चटण्या आपल्या महाराष्ट्रीयनच आहेत आणि मुलांना आवडते म्हणून मी तिखटवाली चटणीसुद्धा त्यांना देते. शेंगदाण्याची चटणी मी केलेली आहे आणि मस्त असा हा आपला सॉफ्ट, सुपर सॉफ्ट डोसा इथं तयार आहे. त्याची चवसुद्धा ना अगदी वेगळी आहे. नक्की ह्या प्रकारे आणि ह्या प्रमाणात हा डोसा करून बघा आणि आंबवण्याची जी पद्धत आहे, ती तर आता तुम्हाला मी खूप सोपी करून सांगितलेली आहे. एक छोटीशी गोष्ट करायची आहे, ज्याने आपला डोशाचं जे बॅटर आहे, ते थंडीमध्ये सुद्धा छान आंबवलं जाणार आहे आणि उत्तमरित्या आंबवलं जाणार आहे, हे मी नक्की तुम्हाला सांगू शकते. त्यामुळे नक्की ही प्रोसेस थंडीमध्ये वापरून बघा आणि गरमागरम, कुरकुरीत, नरम, सॉफ्ट असे कुठल्याही पद्धतीचा डोसा तुम्हाला हवा असेल, तर तुम्ही ह्या बॅटरने बनवू शकता आणि मस्त अशी ही चमचमीत चटणीबरोबर मी हे सर्व्ह केलेलं आहे. नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. त्याच माझ्या चॅनलवर नवीन असाल तर मला सबस्क्राईब करा. थँक यू.